नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव कुणाचे? अमर रहे, अमर रहे। आज असं आहे की लोकनेते दिवा पाटील यांचा स्मृती दिन आहे। या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती, परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातंय की ज्या दिवशी विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचं घोषणा होईल। परंतु अहमदाबाद, हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं। आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावा आमचा विश्वास आहे। का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब, माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत। किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्या समोर शब्द दिलेला आहे। यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल, पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरच नाव घोषित कसं व्हावं अशी मागणी केलेली आहे। त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याकडे लक्ष देतो आणि माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय। आता आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतंय।